यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची प्रचार यंत्रणा जी आहे आता प्रचार जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे आणि काँग्रेस नेते जे आहेत ते महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी प्रचार यंत्रणेत आपण पाहू शकतो। आपल्यासोबत माणिकराव ठाकरे आहेत। सर, मुख्यमंत्र्यांनी काल मुलाखत एका वृत्तपत्राला दिली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंना स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि हा जवळ खटाटोप 34 दिवसाचा झाला तो स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी केलेला होता, अशा पद्धतीचा त्यांनी त्या ठिकाणी खुलासा केलेला आहे। हे साफ चुकीचं आहे। काल सुद्धा मी टीव्हीला आज तक टीव्हीला मुलाखत दिली, त्यामध्ये मला जी माहिती आहे तिन्ही पक्ष एकत्र आघाडी करत असताना ज्यावेळेला मी ये वाला लेते हैं इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। त्यामध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, त्यावेळेला सगळ्यांच्या पुढे मुख्यमंत्री पदांचं कुठलंही नाव नव्हतं। शिवसेना देईल ते नाव आम्ही मान्य करायचं अशा प्रकारची भूमिका होती आणि त्यावेळेला पवार साहेबांकडून एक प्रस्ताव आला की आपण उद्धव ठाकरेजींना हे केलं पाहिजे, ते मान्य करत नाही आहेत, त्यांना व्हायचं नाही आहेत, परंतु ते जर झाले तरच गव्हर्नमेंट सुरळीत चालू शकेल अशा प्रकारे त्यांनी भूमिका शिवसेना तिथे नसताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच्यामध्ये मांडली होती आणि त्यानंतर त्यांची शेवटपर्यंत उद्धवजींची मुख्यमंत्री व्हायची बिलकुल इच्छा नव्हती आणि त्यांनी कधीही या संदर्भामध्ये सुतोवाच केला नाही। तर उलट आम्ही हे समजून चाललो होतो की एकनाथ शिंदे जे आहेत तेच मुख्यमंत्री होतील आणि मला तरी वाटतं की याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही आहे। जे काही स्पष्टपणे आमच्या समोर जी स्थिती होती त्याच्यातून लक्षात येत होतं, परंतु असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे की उद्धवजींनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं असं कुठल्याच याच्यावरून असं जर म्हणत असेल तर हे अत्यंत चुकीच्या पद्धतीचा प्रचार हा एकनाथ शिंदे करतायत। कारण मी त्याच्यामधला साक्षीदार आहे। म्हणजे जे काँग्रेसकडून 3 लोक चर्चा करायला असायचे, राष्ट्रवादीकडून 2 लोक चर्चा करायला असायचे आणि शिवसेनेकडनं सुद्धा 2-3 लोक चर्चा करायला असायचे, त्यावेळेला स्पष्टपणे जी भूमिका माझ्यासमोर आली होती ती उद्धव ठाकरेजींना कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं। एक मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीदरम्यान हे सांगितलं की देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकरांना अटक करण्याचा डाव जो आहे तो महाविकास आघाडीच्या काळात रचला गेला होता, महाविकास आघाडीच्या संपूर्ण नेत्याकडून त्यावेळच्या काळात। नाही, मला असं वाटत नाही की त्यांना कुठल्या आधारावर त्यांना अशा प्रकारचे स्टेटमेंट करतात। आज निवडणुकीला त्यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागलेली आहेत। शिंदे गटाला कुठल्याही जागा मिळत नाही असं चित्र महाराष्ट्रामध्ये उभं झालं आहे। अजित पवारांना सीटही मिळाल्या नाहीत आणि त्यांचे कोणी खासदार निवडून येईल अशी स्थिती नाही आहेत आणि काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी अत्यंत चांगल्या पद्धतीने एकत्र होऊन राज्यामध्ये काम करत आहेत। जवळजवळ सगळ्या जागा आघाडीला मिळेल अशा प्रकारचं वातावरण आहे। ज्या 5 जागेची निवडणूक झाली त्याही जागेमध्ये आपण जर माहिती घेतली तर आपल्या लक्षात येईल की जवळजवळ सगळ्या जागा, एखाद्या जागेचं कमी अधिक होऊ शकतं, परंतु सगळ्या जागा ह्या काँग्रेसच्या 5च्या 5ही निवडून येतील आणि उर्वरित महाराष्ट्रात जरी आपला स्टडी असेल किंवा आपण जर पाहिलं, जेवढं काही मला इतके वर्ष मी संघटनेमध्ये काम केलं, सगळ्याच पक्षाची स्थिती मला माहिती आहे, त्यामुळे एकूणच फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आघाडीच्या जागा निवडून येतील आणि पूर्णपणे शिंदे आणि अजित पवारांचा पूर्णपणे खात्माच होईल। परंतु BJPला सुद्धा राज्यामधल्या जागा त्या ठिकाणी 2, 4, 5 सुद्धा जिंकता येईल असं मला वाटत नाही। 22 जागांची मागणी जी आहे ती शिंदे गटाची महायुतीमध्ये होती, त्यांना मात्र 16 जागा ज्या सध्या देऊ केलेल्या आहेत तशा पद्धतीचं वक्तव्य एकनाथ शिंदेने केलं। 16 जागा मिळतात नाही, 16 काँग्रेसने किती जागा घ्यायच्या आहे याच्यापेक्षाही जी स्थिती शिवसेनेची मागच्या वेळेला होती, ज्या जागा त्यांच्याकडे सोडल्या होत्या, 22 जागांची मागणी शिंदे गटाची होती, त्यांना 16 जागा ज्या आहेत त्या महायुतीत दिल्या। नाही, शिंदे गटाची मागणी हे तर मान्य झालीच नाहीत आणि आपल्याला बाहेर लांब जाण्याची गरज नाही। महाराष्ट्रामध्ये तुमच्या यवतमाळमध्ये आणि हिंगोलीमध्येच BJP काय खेळ खेळलीत हे तुमच्या सर्वांच्या लक्षात येतं की जे उमेदवार हिंगोलीच्या तिच्या पतीला उमेदवारी दिली नाहीत, कुठल्या कारणाने दिली नाहीत माहीत नाही आणि त्यांच्या पत्नींना यवतमाळमध्ये आणून या ठिकाणी हे BJPचा संपूर्ण खेळ होता। यांच्या हातामध्ये काही नाही आहे ना, शिंदेंच्या हातामध्ये काही आहे ना, अजित पवारांच्या हातामध्ये काही आहेत।
ते आता पश्चाताप त्या ठिकाणी करत असतील की त्यांना जागा नाही मिळाल्यात, परंतु आता फार वेळ होऊन गेला त्या गोष्टीला आणि त्यांना या निवडणुकीमध्ये लक्षात येईल की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज त्यांची खासदार निवडून येणार नाही आहेत आणि BJPने संपूर्ण खेळ केलेला आहे आणि याचा पूर्णपणे हा खेळ जो केलेला आहे फडणवीस यांनी केलेला आहे, अमित शहा आणि मोदीजींनी केलेला आहे. त्यामुळे त्यांना चुकवावं लागणार आहेत. जे काय आज उद्धव ठाकरेंच्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांचा घातच केला आणि अजित पवारांच्या संदर्भात या वयामध्ये अजित पवारसारख्या त्यांच्या जवळचा मुलासारख्या पुतण्याला तोडून तोही एक प्रकारचा घात केलात. अशा प्रकारची एक सहानुभूती लोकांची सुद्धा आहेत. समस्यात आहेत, बेरोजगारी आहेत, महागाई आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, परंतु त्याचबरोबर हे सहानुभूतीसुद्धा राज्यभर जोड आहेत. त्यामुळे या सगळ्या महाविकास आघाडी जो आहेत, राहुल गांधीजी असतील, त्या ठिकाणी उद्धवजी असतील किंवा पवारसाहेब असतील, यांना फार मोठी एक सहानुभूती आणि यांच्या विचाराला फार मोठी चालना या निवडणुकीच्या माध्यमातून मिळते आहे. ते खरं आहे. हे होते काँग्रेसचे नेते माणिकरावजी ठाकरे. कॅमेरामन मिलिंदसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.